विभिन्न आणि यानंतर आता वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी भंडारा जिल्ह्यात नाही, भंडारा शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात 3 वर्ष चिमुकलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या चिमुकलीने आरडाओरडा केल्यामुळे घटना समोर आली आहे। यावेळी संतप्त नागरिकांनी या नराधमाला चोप दिलाय। मात्र नागरिकांच्या मारहाणीनंतर या आरोपीने स्वतःला टाइल्सच्या तुकड्याने गंभीर जखमी केलाय। यामुळे त्याला उपचारासाठी आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान आरोपीला उपचार न देता तुरुंगामध्ये टाका अन्यथा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे। आणि या घटनेच्या निषेधार्थ आज स्थानिकांनी भंडारा बंदची हाकही दिली आहे। नागरिक आता संतप्त झाले असून या ठिकाणी सध्या तणावाचं वातावरण आहे। अधिकची माहिती जाणून घ्यात आमचे प्रतिनिधी शाहिद पठाण यांच्याकडून। शाहिद, काय सांगाल, आज भंडारा बंदची हाक देण्यात आलेली आहे, काय अधिकचे अपडेट्स? नक्की आज भंडारा बंदची हाक देण्यात आलेली आहे। 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला, ते नराधमीला फाशीची शिक्षा हो म्हणून आज भंडारा बंदची हाक देण्यात आलेली आहे। सकाळपासून भंडाऱ्याचे पूर्ण दुकानेचे शटर लागलेले आहेत। नराधमीला तातडीने फाशीची सजा हवी, त्याच वकीलपत्र कोणी स्वीकारले नाही या मागणी घेऊन भंडारा शहरातील महात्मा गांधी चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा भंडारा जिल्हा सत्र न्यायालयावर नेणार आहे आणि या मोर्चामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने नागरिक मोर्चामध्ये सामील होणार आहे आणि नराधमीला फाशीची शिक्षा होई अशी मागणी घेऊन हे मोर्चा काढण्यात येणार आहे। नक्कीच शाहिद, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।